जय शिवराय. आज मी आहे कर्नाळा किल्ल्याच्या ट्रेकवर. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेटवर मी आता आलो आहे. 7 वाजता इथं ओपन होतं असं लिहिलं आहे. मंडे क्लोज. एंट्री 7 AM ते 4 PM आणि एंट्री फी अडल्ट 60 रुपये आहे. कॅमेरा 195, टू व्हीलरला 50 रुपये, पार्किंगची फी. कॅमेरा, गाडी, पार्किंग आणि वैयक्तिक एंट्री फी 305 रुपये येथे भरून आता मी ट्रेकला सुरुवात करतो आहे. आत्ता बरोबर 7:45 वाजता मी हा ट्रेक चालू केला आहे. गाडी पार्किंगला इथे भरपूर जागा आहे. जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर येथील QR कोड स्कॅन करून देखील पेमेंट करू शकता. इथे आल्यावर ह्या नकाशाप्रमाणे हा जो सरळ रस्ता आहे हा गडाकडे जाईल. तर ही आहे हरियाली ट्रेल. पुढे गेल्यावर आपल्याला ही ताडंबा ट्रेल पण दिसेल. ही हरियाली ट्रेल. आपल्याला इथून सरळ पुढे जायचं आहे. जागोजागी असे पक्ष्यांची माहिती लावलेली आहे. यामध्ये छोटंसं हॉटेल पण आहे. पुढे व्हिजिटर प्लाझा शेजारी अजून एक हॉटेल आहे. तिथून आल्यावर इथे मी सरळच पुढे चाललो आहे. इकडे पण एक वाट आहे. पुढे आल्यावर इथे टॉयलेटची पण सोय आहे. तर चिल्ड्रन्स पार्क आहे. पाचच मिनिटं चालल्यावर पुढे हा व्हिजिटर प्लाझा येतो. आणि इथे तुम्ही बघितलं कर्नाळा फोर्ट लावण्यासाठी इकडे जायचं आपल्याला. वे टू कर्नाळा फोर्ट. माझा आजचा फोकस फक्त कर्नाळा किल्ल्यावर आहे. त्यामुळे पक्षी अभयारण्य मी जास्त फिरणार नाही. डावीकडे येथे टॉयलेट आणि चेंजिंग रूम्स आहेत. उजवीकडे गडावर जाणारा मार्ग आहे. आणि इथूनच खरा आता कर्नाळाचा ट्रेक चालू होते. जाताना तुम्हाला जाणवेल की वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज पण येतो. मी माकडा खूप सुरुवातीचा पाऊण तास चढाईचा टप्पा आहे. पायथ्यावरून गडावर जाण्यास 1.5 ते 2 तास लागू शकतात. पायवाट तर अतिशय मलेली असणार आहे. त्यामुळे काही चुकींची वगैरे शक्यता नाही. पायवाट अशी दाखवण्याची पण गरज नाही आहे. पूर्ण प्रवास हा घनदाट जंगलातून आहे.
हा दगडांचा चढ चढून आता पुढे इथं बघा माती सपाटी ठिकठिकाणी असे पॉईंट पण आहेत बसण्यासाठी. थोडी आता ही पाण्याची वाट आहे ती क्रॉस करून पलीकडे तिकडे यायची पायऱ्या आहेत बघा. एवढं जास्त म्हणत जास्त पाणी नाही आहे, पाऊस आहे जोरात पण पाणी नाही एवढं काही वाटत नाही. तर पुन्हा एकदा आता हा असा दगडांचा एक चढ आहे. पाऊण तास झाले अजून चढाई चालूच आहे. उन्हाळ्यात जर तुम्ही ह्या किल्ल्यावर आले तर भरपूर पाण्यासाठी घेऊन या. आधीमध्ये काही नाही आहे. जवळपास पाऊण तास ही चढाई चढून मी इथे आलो आहे. इथून आता आपला कर्नाळ उजवीकडे आहे. त्या बसायला स्पॉट केलेला आहे आणि बराच वेळ चालल्यानंतर आता सपाट्यामध्ये जरा बरं वाटते. प्रवास आता डाव्या बाजूने सुरुवातीची 45 मिनटं ती चढाई चढून नंतर आता टप्पा थोडासा कमी चढायचा आहे पण टप्पा लांब आहे. शेवटी आता ही परत थोडीशी चढाई आहे. अरे अजून एक समोर आता कर्नाळ आहे. दिसत नाही. कर्नाळ आला आहे अजून चढाई थांबली नाही आहे. तर ती बहुतेक अंगावर चढाई असणार आहे. खूप बुरुज वगैरे दिसते. ते आमटीच्या आकाराचा कर्नाळा टॉपला जाता येत नाही, आजूबाजूने फिरता येतं. आपण जाऊन बघू. कर्नाळाच्या देवीचे दर्शन घेऊन पुढे जाऊ. समोर गडावरील भग्नावस्थेतला दरवाजा. आता पाचव्या कोरीव गडाच्या पायऱ्या. हा पहिला ब्लूज.
दरवाजाला सपोर्ट देऊन टिकवायचा प्रयत्न केलेला आहे. इकडे थोडासा ढासळा आहे. ह्या दरवाजातून आल्यावर आता इकडे डावीकडे हा अजून एक दरवाजा आहे. संपूर्ण गडाचा परिसर धुक्याने झाकलेला आहे. दरवाजातून पुढे आल्यावर डावीकडे लगेचच ही इमारतीचे ऑफिस आहे. मुंबईच्या जवळ असल्याने गडावर गर्दी असते, खास करून पावसाळ्यात. इथल्या वास्तू बघून आता आपण पुढे जाऊ. पुढे काय काय अजून गडावर. गड मात्र आता छोटाच आहे. इथं दरवाजा असण्याचं कारण की इथून पण खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत आणि ही वाट इथं आपण त्या दरवाजातून वरती आलो इथून येते, पण तिथं बंद केलेली आहे ती. आपल्याला इथून पुढे त्या किल्ल्याच्या पलीकडे दर्शनाला जायचं आहे. आधी इकडे काय काय आपण अवशेष बघून घेऊ आणि मग जाऊ. ते पाण्याचे टाके आहेत. हा दरवाजा बघू आपण. इथून बघितल्यावर हे एक मोठं पाण्याचं टाकं आणि लाईनीने इथे भरपूर पाण्याचे टाके आहेत. टाक्यांमध्ये कुणी कचरा टाकून त्यामुळे जाळी लावलेत. जाळी तुटलेली आहेत. हे एक खांब टाकलं आहे छान. आणि हे एक शेवटचं टाकं आहे. छानशी अशी इथे खाली ही एक तटबंदी, वरती एक ही पण एक तटबंदी आहे आणि इथून जरा चांगलं व्ह्यू दिसतंय. टाकी बघून आता गडाच्या मागील बाजूस चाललोय. गडावर बरीच खांबटाकी आहेत. तिकडून आल्यावर इथे अजून एक खांब टाका आहे, पण खांब तुटलेला आहे. इथे एक दरवाजा आहे. त्या दरवाजातून आपण गडाच्या दुसऱ्या भागावर जाऊ. हे अजून काही टाके आहेत. इकडे पण पुढे आहे, पण त्याला नाव अवघड आहे जरा. अजून एक खांब टाका आहे छान. एक टाक आहे. तिथे काही पायऱ्या आहेत खोबण्यास टाईप. ह्या दोन टाक्याच्या तिकडे खाली अजून एक टाक आहे, त्याला भिंत बांधलेली आहे. त्याला येण्यासाठी एकतर खालून रस्ता बंद केलेला आहे, तरी पण जाऊ शकतो. इथून असं तिथपर्यंत आहे. गडावरचा मुख्य भाग बघून आता आपण गडाच्या मागील बाजूस जाऊ.
कर्नाळा हा 3 भागात आहे. इथून हा मुख्य भागाच्या दर्जातून आल्यावर पुढे हा एक भाग आणि पुढे अजून एक दरवाजा आणि पलीकडे अजून एक भाग आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला आता मी आलोय. ते हे पाण्याचं टाकं अर्ध गाळाने भरलेलं आणि हा बोलते तिकडं जो भगवा झेंडा दिसतो तो शेवटचा पॉईंट आहे, तिकडं आपण जाऊ. अजून एक हा एक दरवाजा. गडाच्या मागील बाजूच्या दक्षिण टोकाला मी आलोय. खालचा परिसर हायवे आणि हा शेवटचा बुरुज. गडाच्या वरती जाणं थोडंसं अवघड आहे, त्याला रोप क्लाइम्बिंग करायला लागते, पण तरी पण वरती एक ध्वज बांधण्यासाठी खांबरवलेला आहे. ही गडाची मागची बाजू दुःख बघा. अशा प्रकारे पाहुणे आटला ट्रेक चालू करून 10:30 वाजता पूर्ण किल्ला माझं बघून झाले. कर्नाळ्याची काही दृश्य